सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. सुरू करूया शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथातली नाचणारी माणसं या गोष्टीचा दुसरा भाग. तर क्युबिटनी सांगायला सुरुवात केली शेरलॉक होम्सला. तो म्हणाला, मी काही फारसा चांगला कथाकथन करणारा नाही, पण प्रयत्न करतो. जे तुम्हाला नीट स्पष्ट होणार नाही ते विचारा. गेल्या वर्षीच माझा विवाह झाला. मी काही फार श्रीमंत माणूस नाही. आमचं घराणं सुमारे गेली 5 शतकं रिडलिंगथॉर्प येथे राहते आहे. नॉर्फोक परगण्यात आमच्या इतकं प्रसिद्ध घराणं नाही. मी ज्युबिलीसाठी लंडनला आलो. रसेल स्क्वेअरमधील एका खानावळीत मी उतरलो, कारण आमच्या ओळखीचा, आमच्या गावचा भिकार तिथेच उतरला होता. तिथे पॅट्रिक नावाची एक अमेरिकन तरुणीही उतरली होती, एल्सी पॅट्रिक. कुठल्या तरी कारणावरून आमची मैत्री जमली आणि महिन्याभरात आम्ही प्रेमविवाहाने बद्धही झालो. आम्ही गाजावाजा न करता रजिस्टर्ड लग्न केलं आणि नॉर्फोकला दाम्पत्य म्हणूनच आलो. एखाद्या तरुणीची पुरेशी माहिती न मिळवता तिच्याशी एकदम विवाह करण्याचा माझ्यासारख्या माणसाला तुम्ही वेड्यात काढाल. पण तिला तुम्ही पाहिलीत, तिची तुमची ओळख झाली म्हणजे तुम्ही तसंच म्हणाल. एल्सीनं फार मोकळेपणानं स्वतःची हकीकत मला सांगितली आणि मला विचारपूर्वक निर्णय घ्यायला सांगितला. तशी संधी दिली. ती म्हणाली, माझ्या पूर्व आयुष्यातील मला फार दुस्सह अशा आठवणी आहेत. यांची थोडीशी स्मृतीही आता मला नको आहे. हिल्टन, तुला कधीही पश्चात्ताप होणार नाही असं माझं निर्मळ जीवन आहे. पण मला माझ्या पूर्वायुष्याबद्दल मी सांगेन तेवढ्यावरच तुला समाधान मानावं लागेल. हे तुला पसंत नसेल तर आत्ताच आपण संबंध तोडून टाकू. माझे दुःख मला सहन करीत राहू दे. लग्नाच्या आदल्या दिवशी ती हे मला म्हणाली आणि मी तिला वचन दिलं की तिच्या अटी मला मान्य आहेत आणि मी ते कसोशीने पाळीन. आमच्या लग्नाला सुमारे 1 वर्ष झालं आहे. आम्ही फार सुखात होतो. पण महिन्याभरापूर्वी म्हणजे जूनच्या शेवटी आमच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. एक दिवस माझ्या बायकोला अमेरिकेतून एक पत्र आलं. त्यावरचं अमेरिकन तिकीट मी ओळखलं. तिचा चेहरा भीतीनं पांढरा फटक पडला. ते पत्र वाचून तिनं शेगडीत टाकून दिलं आणि नंतर त्याबद्दल एक शब्दही ती बोलली नाही. मीही बोललो नाही. पण त्या क्षणापासून ती सारखी अस्वस्थ आहे. तिच्या चेहऱ्यावर सतत भीतीची छाया आहे. ती कशाची तरी वाट पाहते आहे, अपेक्षा करते असं वाटतं. खरं म्हणजे तिनं मला विश्वासात घ्यावं. तिच्या लक्षात येईल की मीच तिचा संकटकाळचा खरा मित्र आहे. पण ती स्वतः काही बोलल्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही. होम्स, तिच्या पूर्व आयुष्यात काहीही त्रास दिला झाला असला तरी त्यात तिचा काय दोष आहे? तिनं त्या पत्राचा पुन्हा उल्लेखही केला नाही खरा, पण ती अत्यंत निष्ठावंत पत्नी आहे यात शंका नाही. मी नॉर्फोकमधला एक सुखवस्तू प्रतिष्ठित नागरिक आहे. पण इंग्लंडमध्ये असा एकही माणूस नाही की जो स्वतःच्या घराण्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त अभिमान दाखवेल. माझ्या बायकोला हे माहीत आहे. लग्नापूर्वीही हे माहीत होतं. ती आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागेल असं काहीही करणं शक्य नाही याबद्दल माझी खात्री आहे. आता इथून पुढं माझ्या हकीकतीतला चमत्कारिक भाग सुरू होतो. गेल्या आठवड्यातल्या मंगळवारी माझ्या घराच्या एका खिडकीच्या तावदानावर नाचणाऱ्या माणसांच्या काही आकृत्या कोणीतरी काढलेल्या मला दिसल्या. आता तुमच्या पुढे असलेला कागद जो आहे त्याच्यावर आहेत ना, तशा त्या आकृत्या खडून काढल्या होत्या. मला वाटलं आमच्या मोत्तद्दार पोर्ट्याच्या हा काही उद्योग असेल, पण त्यानं अगदी प्रामाणिक आणि स्पष्ट असा नकार दिला. त्या बहुधा कोणीतरी रात्रीच्या वेळी काढल्या असाव्यात. मी तावदानं धुवून काढली. मी ही गोष्ट माझ्या बायकोजवळ बोललो. तिनं तो प्रकार फारच गंभीरपणानं घेतला आणि पुन्हा अशा आकृत्या दिसल्या तर मला दाखवा असं मला बजावून सांगितलं. आणखी एका आठवडाभर अशा आकृत्या कुठे काढलेल्या दिसल्या नाहीत. काल सकाळी जो कागद मला सापडला
मी तुमच्याकडे पाठवला आहे. हा आमच्या बंगल्याच्या भोवतालच्या बागेत सन डायलवर ठेवलेला होता. कोणीतरी हा मी एल्सीला दाखवला आणि ती क्षणार्धात निश्चेष्ट पडली. तेव्हापासून ती स्वप्नात असलेल्या स्त्रीसारखी वावरते. अर्धवट गुंगीत आणि तिच्या डोळ्यात भीतीची कायम छाया आहे. हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी तुम्हाला तो कागद आणि पत्र पाठवलं. मी हे प्रकरण पोलिसांकडे नेलं असतं तर ते मला वेड्यात काढून फिदी हसले असते. तुम्ही सहानुभूतीनं विचार करून मला मार्ग दाखवू शकाल. मी काही श्रीमंत माणूस नाही, पण माझ्या प्रिय पत्नीला जर कशाहीमुळे धोका पोचणार असेल तर माझ्याजवळचा एक पेन खर्चायला मी तयार आहे. क्युबिट अगदी आवेगानं बोलत होता. खरोखरच क्युबिट फारच उमदा माणूस दिसला. साधा, सरळ, सौम्य पण टपोऱ्या निळ्या डोळ्यांचा आणि सात्विक प्रेमळ चेहऱ्याचा हा माणूस अगदी प्रामाणिकपणे बोलतो आहे यात कसलीही शंका वाटत नव्हती. पत्नीबद्दलचं प्रेम आणि विश्वास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. होम्सने अगदी एकाग्रतेने त्याची हकीकत ऐकली आणि तो विचार करीत स्तब्ध बसला. थोड्या वेळानं तो म्हणाला, मिस्टर क्युबिट, तुम्ही तुमच्या बायकोला स्पष्टपणे विचारून तिला विश्वासात घेणं आणि गुढात सहभागी होणं हेच योग्य आहे असं तुम्हाला नाही का वाटत? क्युबिटने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, वचन ते वचन. एल्सीला इच्छा असेल तर ती सांगेल मला, पण मी त्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करणार नाही. मी फक्त माझ्या पद्धतीने गूढ उकळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो मी करणारच. ठीक आहे, मी तुम्हाला मनापासून मदत करीन, होम्स म्हणला. बरं, आता मला असं सांगा, तुमच्या बंगल्याच्या आसमंतात कोणी परका माणूस दिसल्याचं तुमच्या कानावर आलं आहे का? नाही बुवा, क्युबिट म्हणला. तुम्ही राहता तो परिसर शांत आहे ना? मग तिथं एक जरी नवीन चेहरा दिसला तरी लगेच सगळीकडे चर्चा सुरू होत असेल, होम्सनं विचारलं. आमच्या परिसरात होते खरी, पण थोड्या अंतरावर पाणवठे आहेत. तिथे शेतकऱ्याकडे काही पाहुणे मंडळी येतच असतात. तेव्हा नवे चेहरे आमच्या परिसरात अगदी माहीत नाहीत असं नाही, क्युबिट म्हणला. या आकृत्यांना निश्चितच काही अर्थ आहे, नाहीतर हे प्रकरण उकळणं फारच दुरापास्त होईल. जर याचा अर्थ नीट लागला तर आपण या प्रकरणाचा पूर्ण छडा काढू. अर्थात हा एक आकृत्यांचा कागद त्यासाठी फार अपुरा आहे. शिवाय तुम्ही पुरवलेली माहितीसुद्धा अनिश्चित आहे. म्हणून या प्रकरणाच्या छाननीसाठी हात घालावा असा भक्कम पायाच आपल्याजवळ नाही. मी तर म्हणेन की तुम्ही सध्या नॉर्फोकला जा, नीट पाळत ठेवा आणि पुन्हा अशा आकृत्या कुठे दिसल्या की त्याची अगदी अचूक नक्कल तुम्ही माझ्याकडे आणून द्या. खिडक्यांच्या तावदानावरच्या आकृत्यांची नक्कल दुर्दैवानं आता आपल्याला मिळू शकली नाही. तुमच्या परिसरात कोणी परका इसम आला आहे का याची बारकाईनं चौकशी करा. नवा पुरावा मिळाला की लगेच तो घेऊन या. बस, सध्या फक्त एवढाच सल्ला मी तुम्हाला देऊ शकतो. विशेष काही घटना घडल्या तर मी नॉर्फोकला तुमच्या घरीसुद्धा येईन. होम्सने क्युबिटला आश्वासन दिलं आणि क्युबिट आभार मानून निघून गेला. या घटनेनंतर बरेच दिवस होम्स विचारमग्न असलेला दिसे. मध्येच तो आकृत्यांचा कागद आपल्या खिशातून काढून त्याच्याकडे बारकाईनं पाहत असे. माझ्याशी मात्र तो याबाबत काहीच बोलला नाही. एक दिवस मी दुपारी क्लबात जायला निघालो तेव्हा तो म्हणाला, थांब वॅटसन, बाहेर जाऊ नकोस. क्युबिटची आज सकाळी तार आली आहे. 1:30च्या सुमाराला तो येणार आहे. वेळ झालीच आहे. त्याच्या तारेवरून नॉर्फोकला काही नव्या घटना घडल्या आहेत असं दिसतंय. त्या महत्त्वाच्या असाव्यात. मी थांबलो. क्युबिटची आम्हाला फार वेळ वाट बघायला लागली नाही. तो घाईनेच आलेला दिसला. स्टेशनवरून सरळ गाडी करून जितकं लवकर येता येईल तेवढं. त्याचा चेहरा चिंताग्रस्त आणि ओढलेला दिसत होता. आल्या आल्या तो एका खुर्चीवर कोसळलाच. पायातले त्राण गेल्यासारखा तो तिथे पडला होता. आणि आता ह्याच्या पुढे तो काय सांगतोय ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत
बाय बाय.